शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये आज कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांच्या हितासाठी मोर्चा काढला जाणार आहे. बरंच नुकसान कोकणामध्ये आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी राजू शेट्टी आज वर्षा निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी मोर्चा घेऊन जाणार आहेत. आपल्यासोबत ते खास बातचीत करण्यासाठी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय यामागची सगळी भावना आहे तुमची? मोर्चा का काढला जातो? सरकार म्हणते आम्ही मदत करतोय, उदय सामंत म्हणतायत मी स्वतः प्रयत्न करतोय कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी, त्यांना योग्य मोबदला मिळावा. मग तुम्हाला आंदोलन करण्याची गरज काय? सरकार शेतकऱ्यांना फसवा लागलं, विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांना फसवायला लागलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये आंब्याला हेक्टरी 22,000 रुपयापेक्षा जास्त द्यायचं नाही आहे. ते खाजगीमध्ये स्पष्ट बोलतात की याच्यापेक्षा आम्ही काही जास्त देऊ शकत नाही, आणि काजूला तर त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे. आता हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे साधारणपणे एका हेक्टरमध्ये 100 आंब्याची कलमं बसतात. म्हणजे एका कलमाला मिळाले 220 रुपये. 220 रुपये एका आंब्याच्या झाडाला तुम्ही द्यायला निघालात, नुकसान झालं म्हणून, की ज्या झाडावर 5 ते 6,000 रुपये शेतकऱ्याने एका वर्षास पाठीमागे खर्च, एक वर्षात त्याचा खर्च आहे त्याचा जोपासना करायला 5-6 हजार रुपये, त्याला देताय तुम्ही 220 रुपये. निर्यात होणारा जो आंबा आहे तो एक आंबा 500 रुपयाला विकतो. म्हणजे आंब्याच्या अर्धी किंमत तरी द्यायची, कोई एवढी तरी त्याला किंमत द्यायची. ही अशी थट्टा शेतकऱ्याची जर कोण करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागायला आला आहे. सालाबादाप्रमाणे वर्षाला मागणी केली असं काही नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याला गृहीत धरणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. कोकणी हिसका कोकणातला शेतकरी दाखवतील. नक्कीच. किती जण या मोर्चामध्ये सहभागी होतील? कारण पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आता वाढलेला आहे आणि वर्षा निवासस्थानी जे रस्ते जातात त्याच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी धरपकड तुमची केली जाऊ शकते किंवा मनधरणी केली जाऊ शकते. वेंगुर्ला, देवगड, मालवण, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुरबाड या ठिकाणाहून सकाळीच शेतकरी मुंबईकडे यायला निघालेले आहेत. अशा आता आमच्याकडं माहिती उपलब्ध झालेली आहे. मुंबईस्थित कोकणी माणूस मोठ्या संख्येनं येणार आहे. मला आत्ताच 2-3 भेटले, ते सांगत होते आम्ही कोकणात या गावी गेलो होतो यात्रेला, गाव देवाला, परंतु आज मोर्चा आहे म्हटल्यानंतर हातातलं काम सोडून पुन्हा आम्ही मुंबईला आलेलो आहोत. कोकणी माणसाचं एक स्पिरिट जागं झालेलं आहे, त्यामुळं मोठ्या संख्येने येतील. राहिला प्रश्न पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा. महात्मा गांधींनी आम्हाला सविनय कायदेभंग करायला शिकवलेला आहे, आणि जेव्हा सरकार मुरदाडपणे वागतं, या व्यवस्थेचा मालक कोण? संविधानाप्रमाणे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेली व्यवस्था म्हणजे आपली भारतीय लोकशाही आहे. म्हणजे लोक प्रमुख आहेत, आणि त्यांच्यावर अन्याय होत असताना त्यांनीच केलेल्या कायद्याचा धाक दाखवून त्यांना जर अडवत असाल तर तो कायदा मोडायचा सुद्धा निश्चितच अधिकार लोकांना आहे. आणि त्या पद्धतीनं कायदा मोडून आम्ही जे ठरलेलं आहे त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी, पण आम्ही त्या कैफियत घेऊन चाललो आहे. आम्ही त्यांना काय चॅलेंज करायला चाललो आहे, त्यांच्यावर भांडण काढायला चाललो आहे का आणखीन का? आम्ही कैफियत घेऊन चाललो आहे. आणि जर अडवलं तर तुम्ही जाणार तरी पण? त्यांनी अडवलं तरी आम्ही जाणारच, आणि त्यांनी आम्हाला अडवू नये असं मला वाटतंय. पोलिसांनी ध्यानात ठेवावं की त्यांना महिन्याला मिळणारा जो पगार आहे तो पगार होण्यासाठी कर देणारी माणसं आम्ही आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हीच त्यांचे मालक आहोत, तेव्हा मालकाशी त्यांनी अदबीनं वागावं असं आमची अपेक्षा आहे. या आंदोलनामध्ये तुम्ही एकटेच दिसतात. यापूर्वी जेवढी आंदोलनं झाली, बच्चू कडू पण तुमच्यासोबत दिसत होते, पण बच्चू कडू आता शिवसेनेमध्ये गेलेत, त्यामुळे तुम्ही कुठेतरी एकटे पडले असं वाटतं का? कारण बच्चू कडू आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री बनवणार. असं काही नाही आहे, एकटेच बच्चू कडू आहे तशातला भाग नाही. अनेक लोक होते, पण आजही आहेत. आज विरोधी पक्षातले सगळेच प्रमुख लोक आमच्यावर आज आंदोलनामध्ये येत आहेत, पाठिंबा देतात, सक्रिय पाठिंबा देतात. अनेक सामाजिक संघटना मुंबईतल्या आमच्या बरोबर आहेत, आणि त्यामुळं एकटे बिकटे पडल्याची काय भावना अजिबात नाही आहे. राहिला मुद्दा कोण मुख्यमंत्री होतं याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न कसे सुटतात हे महत्त्वाचे आहेत.
एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून प्रश्न सुटणार आहे का? तो जर सुटला असता तर मग आत्ता सध्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. ठाणे जिल्हा कोकणात येत नाही का? म्हणजेच ते कोकण पुत्रच आहेत असं म्हणावं लागेल. सातारा त्यांचं जे गाव आहे ते कोकणाच्या शेजारीच आहे, सातारा जिल्ह्यातलं. त्यांनी आत्तापर्यंत कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं हे सांगावं आणि पुढं काय करणार आहेत हे सांगावं. त्यांची पण भेट घेणार? नाही, आता उदय सामंतांची भेट घेतली, गोगावलेंची भेट घेतली, त्यांना सांगितलं. आता ते जर काही त्यांना इंटरेस्टही येणार असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांची बोलायची हिंमत होत नसेल तर भेट घेण्यात तरी काय अर्थ आहे? आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे, बच्चूकडून माझा सल्ला आहे, तुम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा किंवा मोहित कंबोजला मुख्यमंत्री करा, आम्हाला त्याच्यामध्ये काही रस नाही. मोहित कंबोज मुख्यमंत्री झाले आणि कोकणातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले तर आम्ही विचार करू. असं काय होणार आहे का? जर मोहित कंबोज यांचं अचानक मध्ये नाव का? नाही, मी उपवासानं बोललो. म्हणजे कुणालाही मुख्यमंत्री करा आणि पण आमचे प्रश्न सोडवा, त्यासाठी तुम्हाला बसवलेलं आहे तिथं. ते जर सुटणार नसतील तर सोम्या मुख्यमंत्री झाला काय, गोम्या मुख्यमंत्री झाला का, आणखीन कोणी झालं तर आम्हाला काय फरक पडणार आहे? नक्कीच. मागण्या काय काय आहेत तुमच्या, की काय या शेतकऱ्यांसाठी करायला हवं आणि कोकणातली ग्राउंड झिरोवरची स्थिती नेमकी काय? एक तर कोकणातला शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा काय करतो? कारण आज कोकणावर जे संकट आलेलं आहे त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकार, राज्य सरकार जबाबदार आहे. यावर्षी आंब्याचं उत्पादन घटलं, काजूचं उत्पादन घटलं. कारण का? तर वातावरणामध्ये जे फेरबदल झाले. म्हणजे साधारणपणे 1 नोव्हेंबरला पाऊस थांबला आणि थंडी पडली. त्यावेळी परिस्थिती अशी होती की रात्रीचं तापमान 15-16 डिग्री असायचं आणि दिवसाचं तापमान 35-36 डिग्री असायचं आणि रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानामध्ये 20 डिग्रीचा फरक असायचा. आणि एवढा बदल, शेवटी वनस्पती असली तरी त्याला काही मर्यादा असतात सहन करण्याच्या. आणि त्यामुळं मधल्या काळामध्ये पहाटे पहाटे मोठ्या प्रमाणात धुकं पडायचं, दव पडायचं आणि त्या दवामुळे त्या काळात, तो काळ म्हणजे आंब्याला आणि काजूला मोहर येण्याचा, फुलोरा येण्याचा काळ असतो. त्याच्यामुळं बुरशी निर्माण झाली आणि सगळ्याच्या सगळा मोहर करपून गेला आणि त्यामुळं उत्पादन घटलं. आता हे असंतुलन निसर्गातलं, वातावरणातलं का झालं? कारण विकासाच्या नावाखाली कोकण विद्रूप करण्याचं काम सरकार सातत्यानं करायला लागले. वेगवेगळे प्रचंड खर्चाचे प्रकल्प आणायचे आणि कोकणातलं जे काही नैसर्गिक समतोल होता, एक सौंदर्य होतं, त्याचं विद्रुपीकरण केलं गेलं. आणि त्यामुळं कधी नव्हे तर कोकणात कधीच थंडी पडत नव्हती, पण यावेळी पडायला लागली. याचं कारण हे विद्रुपीकरण, हे राक्षसी असं औद्योगिकरण जे काही कोकणामध्ये व्हायला लागलं आहे. त्यामुळं कोकणचा जो पारंपरिक व्यवसाय फळबागांचा, आज कोकणातली शेती टिकून आहे ती आंबा, काजू यामुळं, नारळ आणि सुपारी यामुळं. पण ते हळूहळू हे सगळं नष्ट व्हायला लागलं तर कोकण बंजर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं की त्यांचा तोच डाव असावा. कारण आंब्याच्या खाली जी जमीन आहे, ह्याच्याखाली जी जमीन आहे, आंब्याखाली आणि काजूखाली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मुबलक बॉक्साईट आहे, खनिजे आहेत. ह्यांना म्हणजे वर्षाला तोटा व्हायला लागला तर शेतकरी कंटाळून शेवटी जसं भात शेती सोडून दिली तसं शेती सोडून देतील, आंब्याच्या बागा सोडून देतील, काजूच्या बागा सोडून देतील. ती जमीन बंजर होईल आणि मग तिथं उत्खनन करायला यांना संधी मिळेल. आणि बहुतेक सगळे लोकप्रतिनिधी हे खानमाफियाच आहेत, त्यांना ती चांगली संधी मिळणार आहे. असं हे कारस्थान आहे सगळं. नक्कीच. पण हे कारस्थान उधळून लावणार तुम्ही? 100% उजळून लावणार. कारण याच कोकणानं उभ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला स्वातंत्र्य चळवळ कशी करायची शिकवलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे धडे दिले. तो आणि कोकणातला मराठी माणूस गप्प बसणार नाही. नक्कीच. आपण पाहतोय की शेतकऱ्यांना बरीचशी आश्वासनं दिली होती आणि कर्जमाफीचं पण एक आश्वासन आहे, 30 जूनपर्यंत कर्जमाफी होईल शेतकऱ्यांची असं बोललं जात आहे. तुम्ही त्याबद्दल देखील आक्रमक आहात. पुढची भूमिका काय असेल? 100% त्यासाठी सुद्धा आम्ही आक्रमक आहोत. गेल्या वर्षी जेव्हा बैठक झाली त्यावेळी 30 जूनच्या आत आम्ही जे काय असेल ते कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री त्यावेळचे
म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो शब्द त्यांना पुरा करावा लागेल, नाहीतर त्यांच्या मानगुटीवर आम्ही बसल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर थेट इशारा सरकारला दिलेला आहे की जर कर्जमाफी झाली नाही तर सरकारच्या मानगुटावर शेतकरी संघटना बसल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच आज कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानासंदर्भात मोर्चा काढणारच, याबाबत देखील ते ठाम आहेत. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवंसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.